नमस्कार मैत्रिणींनो, मी आले आहे माझ्या टेरेसवर। आता टेरेसवर मी इथे अशा छोट्या छोट्या मातीच्या कुंड्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी मेथी लावलेली आहे। तुम्ही बघू शकता। आता थंडीचे दिवस असल्यामुळे जास्त पाणी पण लागत नाही, खूप दवबिंदू पडतं। आणि इथे मी छोटीशी शेती बनवली आहे टेरेसवर। मी हरभरा लावून घेतलेला आहे, बघा रांगेत हरभरा आलेला आहे। त्याला 8 ते 10 दिवस झालेले आहेत। पलीकडे मेथी लावलेली आहे, या टोकऱ्याने पण मी मेथी लावलेली आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, इथे आहे आळूचे पाने, इथे हळदी, ड्रॅगन फ्रूट, पेरू, चिक्कूला चिक्कू आलेले आहेत। आम्ही बोन्साय बनवला आहे, त्याला कटिंग करून त्याचे खालचे सगळे मुळे कापून आम्ही अशा प्रकारे बोन्साय केलेला आहे। हे झाड बघा किती मोठं खोड आहे याचं, पेरूचं। इथं गवती चहा आहे आणि विशेष म्हणजे अंजिराचं झाड बघा। अंजिराला अंजिरं दिसत असतील, खूप अंजिरे आलेले आहेत। 3 वर्षापासून आम्ही अंजिराचं फळ खातो आहे। हे बघा, बघू शकता अंजीर, हे बघा 2-2, 3-3 अंजीर आलेले। आणि हा आहे ऊस तर बघा किती मोठा ऊस झालेला आहे। आणि हे आहे शेवग्याला बघा शेंगा आल्यात आणि खूप फुले आलेले आहेत। आता खूप शेंगा येतील त्याला। हे आहे मोसंबीचं झाड, आम्ही कटिंग केले, मोसंबी आलेली नाही पण कदाचित या वर्षी येईल। असे 3-4 झाडं आहेत आमच्याकडे शेवग्याचे आणि त्याला शेंगा पण येतात। ते तुम्ही बघू शकता, वरती 2 शेंगा आलेल्या आहेत आणि फुले तर खूप आलेले आहेत। आणि तिकडे आहे डाळिंबाचं झाड, पपईचं झाड। डाळिंबाला डाळिंब आलेले आहेत, 2 डाळिंबे आहेत। ते उन्हात असल्यामुळे जास्त येत नाहीये व्यवस्थित। आवळ्याचं पण झाड आहे। अशा प्रकारे माझ्या टेरेसवर मी असं लावलेलं आहे। आळूचे पाने तर खूप आहेत आणि विशेष म्हणजे बघा, मी कुंडीत कोथिंबीर लावलेली आहे। मी रोज कैचीने कटिंग करून ही कोथिंबीर घेऊन जात आहे स्वयंपाकाला। तुळस, इतक्या तुळशी आहेत माझ्याकडे, खूप तुळशी आहेत बघा। इथे पण मेथी लावलेली आहे, मी उपटून घेणार आहे मेथी। हे बघा किती सुंदर मेथी आलेली आहे, घरच्या घरी मेथी। हे बघा, इथं शेतासारखं मी घेतलेलं आहे एक भांड प्लास्टिकचं, त्यामध्ये पण खूप छान भाज्या येतात। हे आहे चवळी, याला पण खूप शेंगा येतात। आणि इथे आहेत वांग्याची झाडे, बघू शकता। आता कदाचित त्याला 15-20 दिवसांनी वांगे येतील। हे आहे तूर आहे माझी, किती फुलं आलेले आहेत तुरीला। कढीपत्ता, खूप सारे झाडं आहेत माझ्याकडे। आणि अशा प्रकारे मी छोटीशी शेती केलेली आहे। हरभरा पाहिलेला आहे तुम्हाला जर माझी टेरेसची शेती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज प्लीज प्लीज।